कवठेकर प्रशालेच्या चविष्ट खाद्य जत्रेला विद्यार्थ्यांच्या सहित पालकांचाही उदंड प्रतिसाद। पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशालेमध्ये काल दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी सप्तरंगांमधील एक पुष्प खाद्य यात्रेच्या निमित्ताने गुंफण्यात आले। याची मुख्य संकल्पना नवनियुक्त शिक्षिका कुमारी बिराजदार यांनी तयार केली होती। या खाद्य जत्रेमध्ये जवळपास 250 विद्यार्थ्यांनी 40 विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते व यामध्ये साधारणपणे 15 ते 20 हजार रुपयांची उलाढाल झाली। यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री VY पाटील यांनी केले। उपमुख्याध्यापक श्री MR मुंडे तर आभार पर्यवेक्षक सौ विश्वासे यांनी मांडले। या खाद्य यात्रेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहाराची, उलाढालीची, व्यापाराची व नफा तोटा या सर्वच बाबींची जवळून ओळख व्हावी हा मुख्य उद्देश होता। पूर्णपणे सफल झाला। साधारणतः 250 विद्यार्थ्यांनी व पालकांनी आवर्जून या खाद्य जत्रेला उदंड प्रतिसाद दिला व समाधान व्यक्त केले। सगळ्या मुलांना व्यवहार ज्ञान हा पण कळाला ना, मुलांना आनंद पण खूप झालेला आहे ना, आम्हाला पण खूप आनंद झाला आलेला आहे। ह्याच्यामध्ये म्हणजे कमवलं किती आणि राहिले किती शिल्लक असे त्याचं पण काय म्हणतात त्याला व्यवहार ज्ञान मुलांना समजलेलं आहे। आम्ही स्टॉल केला त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटलं। त्यामध्ये आम्हाला मॅडमनी, आईनं किंवा वडिलांनी प्रोत्साहन दिलं, त्याचा पण खूप आनंद वाटला व शाळेमध्ये सोयी सुविधा ज्या टेबलाच्या केल्या त्याचा पण आम्हाला खूप आनंद वाटला। राबवला तो अत्यंत कौतुकास्पद आहे। मुलांना पहिल्यांदाच असा चान्स मिळालाय, त्याबद्दल शाळेचे आभार, मुलांतर्फे पूर्ण शाळेचे आभार। चांगला शाळेने जो उपक्रम राबवला तो खूप छान होता आणि पालकांनी, विद्यार्थ्यांनी पण रिस्पॉन्स खूप छान दिला। म्हणजे यातून त्यांना व्यवहार कसा कळायचा, कष्ट केल्यावर पैसे मिळतात ते शिकायला मिळालं। आतापर्यंत आई बाबा देत होते ते खर्च करत होते आणि ते स्वतः राबले त्याच्यासाठी, जी सगळी तयारी ती मुलांनी केलेली आहे आणि मग त्यांनी कष्ट केल्यावर त्यांना पैसे कसे मिळाले हे ह्यातनं समजलं। ह्यातून माझ्या मुलाला असं शिकायला मिळालं की आपण स्वतः आहे ना कसं पदार्थ बनवले पाहिजेत आणि कसं आहे ना व्यवस्थित आहे ना पौष्टिक खाल्लं पाहिजे। आणि आपण शाळेने जो हा उपक्रम केला त्याबद्दल आहे ना मुळात शाळेचे पहिले आभार मानतो की पहिल्यांदाच हा कार्यक्रम आहे ना त्यांनी म्हणजे उपक्रम आहे ना राबवला, पण त्यातून आहे ना मुलांना चांगल्या प्रकारचं कसं स्वतः तयार करू शकतात पदार्थ याची पूर्ण माहिती आहे ना त्यांना मिळाली। नवीन उद्योजक निर्मिती करता वाव मिळतो आणि चालना मिळते नवीन विद्यार्थ्यांना आणि उद्योजक ह्यातून पुढे निर्माण होऊ शकतील। बारके ज्या पद्धतीने पुढे हे त्यांना आयुष्यामध्ये ते उपयोगी पडू शकेल ते उद्योग निर्मिती करता आणि प्रेरणा आहे ती प्रेरणादायक आहे ठरणार आहे की उद्योग आपण कमी खर्चामध्ये आणि कमी ह्याच्यामध्ये बिझनेस पुढे करू शकतो, ते निर्मिती त्यातनं होऊ शकते पुढे बिझनेस। नमस्कार, मी आकांक्षा बिराजदार बोलतेय आणि कवठेकर हायस्कूल मध्ये मी नव्याने रुजू झाली आहे सप्टेंबर महिन्यात आणि इकडच्या मुलांसाठी सुद्धा शहरी भागातल्या नवीन नवीन संकल्पना राबवाव्यात अशी माझी इच्छा होती आणि त्यासाठी म्हणून फन फेअरचा नवीन कार्यक्रम शाळेत सुरू केला आणि ज्याच्यासाठी मुलांनी खूप जास्त प्रमाणात रिस्पॉन्स दिला आणि मुलांना व्यवहार जवळजवळ आमच्या शाळेतल्या एका सरांनी सांगितल्याप्रमाणे 50 हजाराची उलाढाल 2 तासांमध्ये शाळेत झाल्याचं सांगतायत सर आणि हे आम्हाला नक्की आकडा काय आहे तो कळेलच आणि अशा नवीन नवीन संकल्पना, नवीन नवीन उपक्रम शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी व्हावेत याच्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन। धन्यवाद। करायला शिकलो आम्ही, आम्हाला कळायला लागलो की ना किती पैसे कमवले जातात, कसे कमवले जातात आणि ना त्यातून आम्हाला अनुभव पण आला, एक वेगवेगळे खूप अनुभव आले। याच्यातून काय आपण काय लावलं आपल्याला फायदा होईल आणि काय लावलं आपल्याला नुकसान होईल हे जे आपल्याला आम्हाला कळायला लागलं। आम्हाला यातून म्हणजे मुलांचं थोडंसं बुद्धीचं पण आपल्याला कौशल्य कळलंय की ते कसं यूज करू शकतात, गिरायकांना कसं हँडल करू शकतात, देऊ शकतात, पैशांची पण व्यवस्थित देवाणघेवाण करू शकतात, कुणाला किती परत द्यायचे, किती घ्यायचे, आपण किती नग पाणीपुरीचा त्यांचा स्टॉल होता, मग पाणीपुरी आपण किती नग दिली हे पण डोक्यात म्हणजे लक्षात ठेवलंय त्यांनी। म्हणजे याच्यातून त्यांची बुद्धिमत्ता आपल्याला कळली की करू शकतात बाबा, म्हणजे बिझनेस उद्या जर करायचं म्हणलं तर ही मुलं करू शकतील। पुढे जाऊन आम्ही बिझनेस कसा करू शकतो हे
शाळेने आयोजित केलेल्या फन फेअर या कार्यक्रमातून आम्हाला शिकायला मिळालं आणि याच्यातून पैसे घेणं किंवा देणं हे कसं आम्ही व्यवहार म्हणजे आम्हाला थोडक्यात व्यवहार ज्ञान शिकायला मिळालं यातून. छान वाटलं, मजा आली, एक वेगळा कॉन्फिडन्स आला की आपण बिझनेस वगैरे पुढे जाऊन व्यवस्थित करू. या कार्यक्रमाने खूप मजा आली व खूप असं आपल्याला कसा बिझनेस करायचा ते माहिती झालं. आम्हाला यातून असं कळलं की जर आपण सुरू केलं एखादा व्यवसाय वगैरे सुरू केला तर त्याच्यातून आपण जसं विकू शकतो तसं किती घ्यायचं किंवा कसं विकायचं कुठल्या भावात विकायचं हे सगळं आम्हाला कळलं. आम्ही कवठेकर प्रशालेच्या विद्यार्थिनी आहोत, इयत्ता 9वी क मध्ये शिकत आहोत. आम्हाला या शाळेमधून खूप प्रोत्साहन आणि मार्गदर्शक मिळतं आणि आता सुद्धा हे सर्व कार्यक्रम घेणं हे सुद्धा हा शाळेचा उपक्रम आहे. सप्तरंग म्हणून आमचा कार्यक्रम आहे, ह्यातलं हे 6वे फूल आहे आणि उद्या या सर्वाबद्दलचे बक्षीस समारंभ सुद्धा पार पडणार आहे. आम्हाला अशाच पद्धतीने या वर्षी हे खेळायला मिळणार आहे, कारण पुढच्या वर्षी आम्ही 10वीत गेल्यानंतर आम्हाला हे काही सुद्धा मिळणार नाहीये खेळायला. त्यामुळे हे वर्ष आमचं शेवटचं वर्ष. आम्हाला आनंद होतो की आमच्या शेवटच्या वर्षी शाळेने असा उपक्रम केला आणि आम्हाला हे क्षण लाभले, त्याचा आनंद खूप आणि शाळेचे आभार मानतो याबद्दल. शाळेचे जे कार्यक्रम किंवा शाळेची निर्माण करते, गीत मंच असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम शाळेमध्ये सहभाग घ्यायला प्रोत्साहन देते आणि त्यामुळे आमचं स्टेट डेअरिंग असं पुढे कसं जगायचं याची आम्हाला वाट दिसते या सगळ्या कार्यक्रमात. नमस्कार, मी विवाय पाटील सर, कवठेकर स्कूल, नाथचौक, पंढरपूर, मुख्याध्यापक. यावर्षी आमच्या प्रशालेनं सप्तरंग 2025 या कार्यक्रमांतर्गत एकूण 7 कार्यक्रमांचं आयोजन केलं. त्यामध्ये पहिल्या दिवशी आम्ही भव्य दिव्य अशा प्रकारची शोभायात्रा काढून तमाम पंढरपूरकरांचं मन जिंकून घेतलं. त्याच्यानंतर पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांच्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 4 गुणापर्यंत बक्षीस मिळाली त्यांचा आम्ही यथोचित सन्मान करून प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे गाजलेला आणि कवठेकर स्कूलचं वैशिष्ट्य असलेला असा सदाबहार गीतांचा स्वरयात्रा हा गीत मंचचा कार्यक्रम आम्ही अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपात संपन्न केला. त्याचबरोबर पंढरपूरमध्ये गेली 20 वर्ष जो सतत कवठेकर स्कूलचा एक चढती कमान असणारा असा सांस्कृतिक कार्यक्रम यावर्षी एक आगळ्या वेगळ्या विषयाला आम्ही अनुसरून घेऊन साजरा केला. त्यामध्ये पाऊलखुणा मराठी चित्रपटसृष्टीच्या हा सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत सुंदर, नेटका आणि देखणा अशा प्रकारे एक दिवस विद्यार्थ्यांसाठी आणि एक दिवस पालकांसाठी असा साजरा केला. तमाम सर्व पंढरपूरकर पालकांनी अतिशय सुंदर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आणि जवळजवळ या कार्यक्रमामध्ये 400 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. हे मला या ठिकाणी अभिमानानं आपल्याला सांगावंसं वाटतंय. आणि आज या ठिकाणी आम्ही एक आगळा वेगळा उपक्रम 6वं पुष्प गुंफलं, ते म्हणजे फन फेअर म्हणजेच खाऊ यात्रा. यामध्ये विद्यार्थ्यांना देवाणघेवाणीची, व्यवहाराची सवय लागावी एवढ्यासाठी काही खाद्यपदार्थांचे स्टॉल्स शाळेमध्ये उपलब्ध केले. त्याचा मनमुराद अशा प्रकारचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला आणि अनेक विद्यार्थ्यांना कळलं की व्यवहार म्हणजे नेमका काय असतो, कसा करायचा असतो. आता उद्या आम्ही या कार्यक्रमातलं शेवटचं पुष्प हे उर्वरित पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुंफणार आहोत आणि अशा प्रकारे प्रशालेने एक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी प्रशाला म्हणून जो काही लौकिक आहे तो कायम टिकवण्याचा या माध्यमातून आम्ही प्रयत्न केलाय. यापुढेही अशाच प्रकारचा आम्ही सदैव प्रयत्न करू. धन्यवाद.